नमो बुद्धाय, जय भीम। मी सतीश कुमार राघव साळुंखे। बंधनो, जम्बूद्वीपातील प्राचीन बौद्ध उपासिका ह्या विषयावरती आपण या वर्षावासाच्या निमित्ताने अनेक उपासिका, भिक्षुणी आणि ज्या ज्या बौद्ध कालासमयीत बुद्धांच्या काळात ज्यांनी बुद्धांच्या सहवासात येऊन प्रत्यक्ष संवाद साधून बौद्ध धम्माच्या आणि सदधम्माच्या कामामध्ये आपलं आयुष्य बहाल केलं, अशा महान उपासिकांना आपण त्यांच्या इतिहासावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। मागच्या सत्रामध्ये आपण कृषा गौतमी अर्थात किसा गौतमी तसेच अम्रपाली यांच्या विषयावरती प्रवचन आपण केलेलं आहोत। आज आपला विषय आहे पटाचारा। पटाचारा ह्या बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये महान उपासिका, महान भिक्षुणी आणि ती ही भिक्षुणी थेरो म्हणून आपलं आयुष्यभर बौद्ध धर्मासाठी काम केलेलं आहे। मित्र हो, पटाचाराचा मुख्य जो इतिहास असा आहे की श्रावस्ती मधील एका खेड्यामधील एक शेतकरी, तोही धनिक श्रीमंत असलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये पटाचाराचा जन्म झाला। एक जो धनदांडगा शेतकरी होता, त्या शेतकऱ्याला दोन मुलं होती, एक मुलगी आणि एक मुलगा। त्यापैकी मुलगी ही प्रथम आणि नंतर मुलगा। त्या मुलीचं नाव होतं रूपवती, ज्याचा आपण पटाचारा म्हणून जे आता आपण प्रवचन करत आहोत त्याचं मुख्य नाव हे रूपवती होतं। रूपवती आणि त्याचा भाऊ हे घरची खानदानी श्रीमंत असल्यामुळे त्यांचं लालन पोषण सर्व चांगलं ऐशारामात झालेलं आहे। त्यांचे वडील धनदांडगे शेतकरी असल्यामुळे गाई, म्हैशी, धन दुभत सर्व असल्यामुळे त्यांना गावामध्ये आजूबाजूच्या पंचक्रोशीत सावकार या नावाने ओळखायचे आणि तेही लोकांच्या सुखदुःखाला अडीअडचणीला उपयोगी पडायचे। तर अशाच वेळी रूपवती नावाची, म्हणजे जी आज आपण पटाचार्य ज्यांना म्हणतो आहोत, त्या रूपवती साधारण वयात आल्यानंतर प्रत्येक आई बाप आपल्या मुलीच्या लग्नासंदर्भात जी चर्चा करते त्या पद्धतीत तो सावकार म्हणजे रूपवतीचे वडील किंवा तिची आई ही त्याच्या लग्नासंदर्भात चर्चा करायला लागली। त्या आई वडिलांची इच्छा होती की आपण खाते पिते एक घरंदाज उच्च कुळातील आपण लोक आहोत, आपल्याच सारख्या एका उच्च कुळामधील एखादा तरुण किंवा एखादा राजकुमार बघावा आणि आपल्या रूपवतीचं विवाह त्याच्याशी थाटामाटात लावून द्यायचा हा विचार जेव्हा त्या दोघांनी केला आणि ही माहिती कळाल्यानंतर रूपवती म्हणजे जी पटाचारा आपण म्हणतो त्या थोड्याशा जागृत झाल्या। त्याचं कारणही असं होतं की या सावकाराकडे काम करणारा एक जो गडी होता दास, तो दास आणि या रूपवतीचं म्हणजे पटाचार्याचं हे जवळीक आल्यामुळे दोघांचं प्रेमात रूपांतर झालं होतं। आणि आता आई वडील लग्न करणार तर आई वडिलांना विरोधी करू शकत नाही। आई वडिलांना जर सांगितलं की या दासाबरोबर माझं लग्न करा, तर आई वडील ही गोष्ट कबुली मान्यही करणार नाही। ही गोष्ट रूपवतीला म्हणजे पटाचार्याला ठाम कळल्यामुळे रूपवती आणि त्या दासाने असा एक निश्चय केला की आपण ह्या रूपवतीचं जे घर आहे किंवा त्याची जी नगरी आहे, जी श्रावस्ती आहे, हे आपण सोडून कुठेतरी लांब पळून जावं आणि तिथे लांब गेल्यानंतर आपण एक वैवाहिक आपलं जीवन जगावं हे दोघांनी निश्चित केल्यानंतर एक दिवशी तो दास आणि रूपवती म्हणजे पटाचार्या ही श्रावस्ती सोडून शेजारच्या प्रदेशमध्ये पळून जातात आणि आपल्या तेव्हाच्या नियमानुसार रीतिरिवाजाप्रमाणे आपलं लग्नही करतात
आणि एका जंगलामध्ये एक छोटीशी झोपडी बांधून आपलं वास्तव्य करत असतात। वास्तव्य करत असताना दोघी तरुण असल्यामुळे रूपवती म्हणजे जी पटाचार्य आहे तिला गर्भधारण होते, ती गर्भवती राहते। गर्भवती राहिल्यानंतर ह्या जंगलामधल्या झोपडीमध्ये उद्या मी आई होणार आहे, माझ्या पोटी बाळ जन्मणार आहे, ह्या नेहमीच्या काळजीने ती चिंतित असते की या भल्या जंगलात या छोट्याशा झोपडीत बाळाला जन्म कसं द्यावा, ह्याचा पुढचा विलास करणार कोण, किंवा मला ह्या बाळंतपणामध्ये सावरणार कोण, सहकार्य करणार कोण, हे प्रश्न तिच्यासमोर नेहमी उद्भवत असतात। एके दिवशी ती आपल्या पतीला म्हणजे त्या दासाला ती विनंती करते आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की बघा आता मी गर्भवती आहे, काही काळातच आपल्याला बाळ होणार आहे आणि तो बाळ जन्मताना जागा सुरक्षित पाहिजे, बाळ जन्मताना आजूबाजूचं वातावरण चांगलं पाहिजे आणि ते चांगले होण्यासाठी आपलं इथे तर जागा ही गैरसोयीची जागा आहे। तर आपण असं करूया की आपण वापस श्रावस्तीला जाऊया आणि माझं हे बाळंतपण त्या श्रावस्तीमध्ये माझ्या आई वडिलांकडे आपण काढूया। हे ऐकल्यानंतर तिचा तो पती पटाचाराला म्हणजे रूपवतीला समजवत असतो, बघ आपण दोघं लग्न केलं आहे, हे लग्न तुझ्या आई वडिलांच्या मर्जीच्या विरोधात केलेलं आहे। मी एक गरीब तुमच्या कुळात न मोडणारा, तुमच्या घरी दास म्हणून काम करणारा तुझा मी पती झालो, हे तुझ्या आई वडिलांना कदापि मान्य होणार नाही आणि ते अयोग्य आहे। तेव्हा तिथे जाऊन आपण धोका पत्करण्यापेक्षा इथेच या जंगलामध्ये आणि या असलेल्या प्रदेशामध्ये तुझा बाळंतपण आपण करू, परिस्थितीला आपण सामोरे जाऊ। हा म्हणता तिच्या गर्भवतीचे दिवस हे संपलेले असतात आणि ती बाळंतीण होते। बाळंतीण झाल्यानंतर त्यांना एक चांगला गुडगुडीत मुलगा जन्माला येतो। मुलगा जन्माला आल्यानंतर त्याच अवस्थेत कसं विसं त्या झोपडीमध्ये त्याचं पालनपोषण ते करतात। जिथे त्या जंगलामध्ये जिथे ते कष्ट करता येईल तिथे मोलमजुरी करून आपलं कसं बिसं आपला उदरनिर्वाह करतात। जर उदरनिर्वाह करण्याचं काही साधन नाही तर त्या जंगलामध्ये फुले फळे काय जे मिळेल ते खातात आणि आपलं आयुष्य कंठत असतात। काही दिवसांनी तो मुलगा 1-2 वर्षाचा झाल्यानंतर त्या रूपवतीला पुन्हा गर्भधारण होतं आणि ती गर्भवती होती। पुन्हा तोच प्रश्न ह्या रूपवतीला म्हणजे पटाचाराला पडतो आणि ती विनंती करते, नवरा मानायला तयार नाही, कारण कुठल्याही बापाला वाटतं की माझं बाळ माझी बायको सुखरूप व्हावी, परंतु त्याला धोका माहिती असतं, कारण आम्ही जे लग्न केलेलं आहे ते त्या सावकाराच्या मर्जीच्या विरोधात आहे। मी ज्या सावकाराची मुलगी केली त्याच्या कोणत्याही पात्रतेत मी मोडत नाही आहे, परंतु प्रेमात हे सर्व माप असल्यामुळे आम्ही दोघांनी घेतलेला हा निर्णय आहे आणि आमचा निर्णय म्हणजे लोकमान्यता नव्हे आणि त्यासाठी तो नेहमी खतरा महसूस करत असतो की कदाचित तुला तिथे माहेरात गेल्यानंतर एक तर माझ्यापासून वेगळं करतील किंवा मारून टाकू शकतात किंवा आम्हाला कायमचं वेगळं करू शकतात, ही भीती त्याच्या मनात असते। दुसऱ्या वेळेसही तो विरोध करतो, परंतु नेहमीच्या दैनंदिनीला परिस्थितीला सामोरे जाऊन ही रूपवती म्हणजे पटाचारा एवढी कंटाळलेली असते, ती जिद्दच करते आणि एके दिवशी आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सांगते की मी बाबा मला गेलंच पाहिजे आणि ती सांगते की मी हे माझं बाळंतपण करण्यासाठी माझ्या माहेरी श्रावस्तीला जात आहे। जर माझे पती कामावरून आले, मोलमजुरी करून आले तर त्यांना हा निरोप द्या आणि ती श्रावस्तीच्या मार्गाकडे निघते। ती निघत असताना आस्ती गर्भ
धारणा अवस्थेत ती असती तो रस्ता चालत असताना त्याला असं वाटतं की जा अशी जाण्याचा हा त्यांचा पती घालिल्यानंतर त्याला निरोप कळतो की बाबा माझी पत्नी ही आपल्या माहेराला निघालेली आहे आणि ती निघालेली आहे तर ती माहेराची जी सीमा आहे श्रावस्तीची सीमा क्रॉस करण्यापूर्वी तिला मला कोणत्या अवस्थेत भेटलं पाहिजे आणि तिला वापस आणली पाहिजे, नाही तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. ह्या अवस्थेत तो धावत श्रावस्तीच्या मार्गाकडे निघतो. निघत असताना काही मैलापर्यंत पटाचाराही पोचलेले असते आणि एक घन मोठं जंगल लागतं. त्या जंगलापर्यंत पोचल्यानंतर तिथे गाठल्यानंतर हा जाईपर्यंत होते रात्र झालेली असताना एक असं अद्भुत नैसर्गिक जो हे होतो प्रलय होतो की जिकडून तिकडून सोसाट वारे सुटतात, विजा कडकडाट उडतो आणि एवढा जोराचा पाऊस येतो. तर ह्या भ्रष्टाचाराने त्याच्या पतीला कोणताच मार्ग अवलंबावा हे कळत नाही, सैरवैर होतात. आणि अशा अवस्थेत मुसळधार पावसाच्या खाली गर्भवती असलेली आणि बाळंतपणाच्या वेदना सुरू झालेल्या अवस्थेत ती भ्रष्टाचार्या असते. त्यामध्ये 2 वर्षाचा मुलगा हा किंचळत असतो आणि अशा दुधामस्तीत तो पती झाल्यामुळे पती आपल्या परीने हालचाल करतो. पावसाला तर सुरुवात झालेली आहेच, मग तो बिचारा तात्पुरता विलाज म्हणून आजूबाजूच्या झाडाच्या फांद्या जमा करतो, मोडतो, झोपडी वजा थोडासा आडवसा करतो की जेणेकरून त्याचा मुलगा किंवा जन्मा येणारं मूल आणि गरोदर अवस्थेत असलेली आपली बायको तिला काय विजा होऊ नये, तिला कुठला नैसर्गिक त्रास होऊ नये ह्या अवस्थेत तो धडपड करत असतो. पण ते धडपड करत असताना देखील पाऊस एवढा जोराचा असतो की तो झोपडे बनवून त्याच्यावर आळे टाकून नंतर गवत टाकतो, त्याच्यातूनही पाणी गळत असतं. मग ते पाणी बंद करण्यावर तो आणखी गवत जमा करत असतो. असंच जमा करत असताना फार रात्र झालेली असते. असाच जातो आणि असाच एक वारुळ असतं. त्या वारुळामध्ये एका विषारी सापाने वास्तव्य केलेलं असतं आणि त्या वारुळावरची जी झाडाच्या फांद्या किंवा गवत जेव्हा तो काढतो तेव्हा तो विषारी साप त्या अंधारामध्ये का रात्र झालेली आहे, तो विषारी साप त्या भ्रष्टाचाराच्या पतीला दंश करतो. दंश केल्यानंतर तो जोरात ओरडतो, किकाळ्या मारतो, परंतु एवढ्या विजेचा कडकाट असतो, जोरदार पाऊस असतो आणि आजूबाजूला कोण मानव वस्तीत नसल्यामुळे त्याच्या किंचाळ्यांना कोण साधत देत नाही. अशा अवस्थेत तो काही वेळाने विषाचं पूर्ण शरीरात भिनल्यानंतर तो तिथेच त्या वारुळाच्या बाजूला पडतो आणि मृत्यू होतो. इकडे भ्रष्टाचारा त्याचा मुलगा ओरडत असतो. ती त्या वेदना जे प्रसूतीच्या वेदनातून ती बाळंतही झालेली असते, परंतु त्यावेळेस भ्रष्टाचारा ही बेशुद्ध अवस्थेत असते. पाऊस लागतो, हवा येते आणि मग सकाळी जेव्हा भ्रष्टाचारा ही शुद्धीत येते, बघते पाऊसही थोडा कमी झालेला असतो. अरे माझा बाळ इथे एका बाजूला पडलेला झोपलेला आहे, कुडकुडतो आहे. हे दुसरं बाळ जन्माला आलेलं आहे, ते ओरडतो आहे आणि अशात गेल्यानंतर म्हणतो ही 2 आहेत, मग माझा पती कुठे आहे. मग ती आपल्या पतीच्या शोधाला लागते. पतीच्या शोधाला आजूबाजूला सगळे शोधते, आवाज देते, आवाजाला प्रतिसाद काय मिळत नाही आहे. थोडी पुढे जाते आणि पुढे गेल्यानंतर एका वारुळात एक वारुळ दिसतं आणि त्या वारुळाच्या बाजूला त्याचा पती मृत्यू अवस्थेत तिला सापडतो. सापडल्यानंतर बेहोश बिचारी ओरडते, किंचाळते
याचना करते, अरे माझ्या वाचवा, माझ्या पतीला वाचवा, परंतु त्या जंगलामध्ये वाचवायला कोण येत नाही. नंतर त्यातूनच थोडी ती सावध होते की बाबा आता पतीचं तर मृत्यू झालेला आहे, पण जे झोपडं साधारण केलेलं उभं आहे त्याच्यामध्ये माझं नवीन अभ्रक आहे, मूल आहे, 2-2.5 वर्षाचा मुलगा आहे, ह्यांना काय. आणि मग ती ठाम निश्चय करते की आता मला दुसरा पर्याय नाही, आता माझ्या माहेरात गेल्याशिवाय मला दुसरा पर्याय नाही. आणि मग त्या नवीन बालकाला उराशी धरते, त्या लहान मुलाला घेते आणि पुन्हा पहाट झाल्यामुळे आस्ते आस्ते ती श्रावस्तीचा मार्ग पकडते. काही अंतरावर गेल्यानंतर श्रावस्तीच्या सीमेवरती एक मोठी नदी लागते. ती नदी तशी उन्हाळ्यात कोरडीच असायची, परंतु पाऊस लागल्यामुळे त्या नदीचे हे पाण्याचे पात्र वाढलेलं असतं, तर 2 दिवस मोठा पाऊस लागतो. आणखी एक मोठं मुसीबतमध्ये फसते की आता जायचं कसं, नदी क्रॉस केल्याशिवाय तर श्रावस्तीला जाताच येत नाही. मग थोडीशी ती एक युक्ती करते आणि मनात विचार आणते की हे जे लहान मुलं आहे त्याला घट्ट कपड्यामध्ये बांधते आणि ती स्वतःलाच समजवते की चला पहिलं ह्या लहान मुलाला घेऊन आपण पलीकडे जाऊया. पलीकडे गेल्यानंतर नदीच्या तीराला सुरक्षित स्थळी ह्या मुलाला ठेवलं की हे दुसरं 2 वर्षाचं बाळ जे आहे त्यालाही पलीकडे नेता येईल. आणि शेवटी त्या लहान बाळाला उराशी पकडते. पाऊस रातभर पडत असल्यामुळे नदीचं पात्र हे पाण्याचा प्रवाह वाढतच असतो. जाते कशीबिशी त्या लहान बाळाला नेऊन पलीकडे करते, एक चांगल्या कपड्यात बांधून एक सुरक्षित जाग्यावर ठेवते. थोडी आणखी शिरसावर होते की माझ्या मोठ्या जो ते टेन्शन होतं थोडंसं टेन्शन कमी झालं की एका बाळाला मी हे नदी क्रॉस करून मी आणू शकले. जरा मानसिक तिला धीर येतो. आता राहिला दुसरा मुलगा जो मोठा आहे 2-2.5 वर्षाचा, त्या मुलाला नेण्यासाठी ती वापस नदीत उतरते. वापस उतरल्यानंतर प्रश्न असा होतो, ती पाण्याचा प्रवाह कापत 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 नदीच्या मध्यभागात येते आणि दुर्दैव एवढं होतं की एक पाऊल नदी क्रॉस करताना ती प्रत्येक पावलामागे मागे पाहत असते. तर कारण काय की एक नदीच्या किनाऱ्याला हे लहान मूल ठेवलेलं असं बांधून त्याची काळजी म्हणून. आणि नदीच्या मध्यभागात आल्यानंतर एक ससानं येतं आणि त्या कपड्यात गुटाळलेलं ते बाळ उचलतं आणि पळायला लागतं. ही तिचा लक्ष गेल्यानंतर ती एवढी किंचाळते आणि छाती फोडायला लागते, छातीवरती डोक्यावरती हात मारायला लागते, अरे धावा धावा. ही त्याची ही कृती हा अलीकडे असलेला तिचा 2-2.5 वर्षाचा मुलगा पाहत असतो. तो बिचारा बालवयाचा असल्यामुळे बालिश असल्यामुळे त्याच्या लक्षात येत नाही नेमकं काय झालं ते. आणि त्या आईचा जो हावभाव आहे, छाती थोपटून घेणे, डोकं थोपटून, त्या बाळाचा असा समज होतो की माझी आई या नदीच्या मध्ये आल्याने मला बोलवते. तो तसाच उठतोने नदीकडे धावत सुटतोने नदीबरोबर येतो, उंच खोल पाण्याच्या प्रवाहात येतो आणि डायरेक्ट लहरी बरोबर जो धावत जातो काही मिनिटात तो अदृश्यच होतो पाण्यामध्ये उलटा पालटा झाल्यामुळे. आणखी टेन्शन झाल्यानंतर ही बिचारी आता तिकडला बाळ ससाण्याने उचलला, इकडला बाळ नदीच्या पाण्यात वाहून गेला, तोही कुठे अद्भुत झालेला आहे. असं हे पाहत असताना एक तर 2-4 दिवस ती आपल्या जीवाला आपल्या देहाला एवढ्या संकटाला तोंड देत असते आणि अचानक तिची मानसिकता पूर्ण ढसळते आणि पूर्ण ती जवळजवळ 80% तिचा मानस पूर्ण ढळून ढळत जाते. आणि मग ती श्रावस्तीच्या तिथे रडत असताना एक व्यक्ती ग्रस्त असा येत असतो त्या मार्गाने. त्याला विचारते, अमुक अमुक झालं काय तुमचं आलं? तर मग ती सांगते असं अशी हकीकत माझ्या पडलेली आहे. मग तुम्ही जाणार कुठे तो विचारतो. तर म्हणतो ह्या गावामध्ये एक सावकार म्हणून ओळखला जातो, ते माझे वडील आहेत,
तिकडे मला जायचं आहे. ती व्यक्ती, तो सद्ग्रस्त तो थोडासा अजब होतो. हो म्हणतात ते तुम्ही ज्याचं नाव घेता, काल मोठा पाऊस आला आणि त्याच्यात विजेचा कडकडाट झालेला आहे, पाणी जिकडे तिकडे वारलेलं आहे, पूर आलेला आहे, आणि त्या विजेच्या कडकडामध्ये त्या सावकाराच्या घरावर वीज ही पडल्यामुळे त्याची पूर्ण हवेली नष्ट होऊन सावकाराची पत्नी आणि त्यांचा मुलगा अर्थात या पट्टाचारीचा भाऊ आणि आई वडील हे मृत्यू पावलेली खबर करतात. पूर्णच ती बेहोश होते आणि पूर्ण मेंटल होते. पूर्ण मेंटल झाल्यानंतर मग त्याला स्वतःच गावी विसरते ती आणि स्वतःच्या आई वडिलांना विसरते. तिची मानसिकता पूर्ण होते. आणि मग जिथे रस्ता दिसेल तिथे सावस्तीला ती फिरत असते. फिरत असताना तिच्या अंगावरती वस्त्र नसतात, पूर्ण नग्न अवस्थेत असते. केसांना फणी नसते, आंघोळी नाही, जेवण नाही, कुठे भेटलं तर खायचं, नाही भेटलं तर खायचं, कुठे बसायचं तिथे झोपायचं, किंकळायचं, ओरडायचं. आणि मग त्या श्रावस्तीमध्ये जिकडे तिकडे लोक जी भेटायची तिची टीका चेष्टा करायची. का तर बा डोक्यावर परिणाम झालेली ही बाई आहे. तर तिला जर विचारलं बाई तुम कोण, तर ती स्वतःचं नावही सांगू शकली नाही. तुम्ही कुठे राहता हे पण तिचं सांगायची मानसिकता राहिली नाही. पूर्ण मेंटल झालेल्या अवस्थेत असते. आणि मग त्या पूर्ण श्रावस्तीमध्ये जिथे ते जाते तिथे तिला पट्टाचार्य बोलतात. पट्टाचार्य म्हणजे काय? पट्टाचार्य ह्याचा अर्थ असा होतो तेव्हाच्या मागधी भाषेत वाटसरू. कोणतरी वाटसरू आहे. आता ते वाटसरू म्हणणं कोण? वाटसरू आणि मग सगळं जेवढे त्याला वाटसरू म्हणलं. काही वर्षांनी काही दिवसांनी श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये भगवान गौतम बुद्धांचं प्रवचन होतं. भिक्षू संघाला धम्मोपदेश करत असताना भगवान बुद्ध त्या गावातील आजूबाजूचे लोकही ते भगवान बुद्धांचा उपदेश ऐकायला जमायचे. त्याप्रमाणे जमले आणि चुकून ही पटाचार्या त्या आपल्या असलेल्या मेंटल अवस्थेमध्ये त्या रोडनी अशी जात होती आणि त्या लोकांच्या गर्दीमध्ये नेहमीप्रमाणे आपलं मेंटल चाळी करायला लागली. लोक तिला हाकवायला लागले, हिडीस करायला लागले. हिडीस करत असताना भगवान बुद्धांचा लक्ष गेल्यावर झालं काय? तर मग भिक्षू एक सांगतो की म्हणता भगवंत ती एक पटाचार्य आहे, डोक्यावर परिणाम झालेला आहे, अंगावर वस्त्र नाही आहे आणि अक्षरशः तिचा मेरू जो आहे हा संपलेला आहे. ती कुणाला ओळखत नाही, ती कुठल्या गावची आहे, ती कोण आहे हे काहीच सांगत नाही. ती वाटेल ते बडबडते आणि तिचा गाव बाप कोण, आई कोण हे तिचं कळत नाही. ती अशीच फिरत असते. रस्त्यावरली लहान मुलं थोर तिची चेष्टा करतात, टाइमपास करतात, विसरून जातात. भगवान बुद्धांनी ताबडतोब आपलं प्रवचन थांबवून भिक्षूंना आदेश दिला की त्या कोण आहेत त्यांना इकडे आतमध्ये घेऊन या. मग पटाचार्याला भगवान बुद्ध जिथे बसले होते ज्या आसनावरती तिथे घेऊन आल्यानंतर भगवान बुद्धांनी विचारलं, माते तुम्ही अशा का वागता? तुमचं नेमकं झालं काय? तर माते म्हटल्यानंतर पटाचाराचं थोडंसं हृदय दाटून येतं की आज या अवस्थेत मला माते, ताई, आई म्हणणारा कोण नाही आणि एक साधू ज्याचं हजारो लोक ऐकतायत. थोडीशी ती स्थिरसावर झाली. तुम्हाला त्रास काय? भगवान बुद्ध म्हणतात तुमची अशी अवस्था का? कारण काय? काहीतरी कारण असेल. मग ती थोडी शिरसावत होत असताना भगवान बुद्धांना त्याने सांगितलं की भगवंत मी या श्रावस्तीमधील एका खेडेगावामधील एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि गेल्या काही वर्षापूर्वी माझे वडील आमच्याच एका कुळातील तरुणाबरोबर माझं लग्न करण्याच्या तयारीत होते.
ही आम्हाला जेव्हा माहिती कळली मला, तेव्हा आम्ही त्या लग्नाला विरोध केला आणि आमच्याच घरात काम करणाऱ्या एका दासाबरोबर लग्न केलं. आणि ते लग्न करायचं होतं म्हणून आम्ही ही नगरी सोडली आणि शेजारच्या प्रदेशात जाऊन आम्ही वास्तव्य करत होतो. वास्तव्य करत असता असता आम्हाला एक बाळ जन्माला आलं आणि नंतर दुसरंही आलं बाळ. तिथलं वातावरण, तिथली आर्थिक परिस्थिती किंवा तिथले खाण्याचं किंवा राहण्याचं ही जागा ही आमच्यासाठी युक्त नसल्यामुळे मी माझ्या वडिलांकडे येण्याचा वापस निर्णय घेतला. माझ्या पतीचा विरोध होता तरी घेतला. आई वडील मला काय जी सजा देतील ती सजा स्वीकारण्याची तयारी दर्शवली, परंतु परिस्थितीने आम्हाला साथ दिली नाही. मी येत असताना माझ्या पतीने हे माझं एक दुसरं बाळ जन्मत असताना निसर्गाने एवढा कोप केला की हवा पाऊस जोरात आला आणि त्या जंगलामध्ये मला सावरण्यासाठी माझ्या पतीने झोपडा उभा करण्याची तयारी केली. गवत, काट्या, झाडांची पानं हे जमा करत असताना एक सर्पदंश आला आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. नंतर मी माझी दुसरं बाळ जन्माला घातलेलं त्याच अवस्थेत रक्ताच्या त्या बाळाला कपड्यात गुंडाळले मोठ्या बाळाला घेऊन मी या श्रावस्तीला यायला निघाली की आता माझा पती तर नाही, माझे आई वडील मला नक्कीच माफ करतील आणि निदान ह्या 2 बाळांसमेत श्रावस्तीमध्ये मी जगू शकते. ही उमेद बाळगून मी माझ्या पतीचा मृत्यू जवळजवळ विसरून गेली. का, त्याला कुठेतरी मुलं आहेत, परंतु ही मुलं या श्रावस्तीची जी नदी नेहमी जी कोरडी असते, परंतु अचानक एवढा मोठा पाऊस आल्यामुळे जिकडून तिकडून पाणी होऊन त्या नदीचंही पात्र एवढं वाढलं की ते पात्र मला क्रॉस करता करता माझी 2 मुलं गमवावी लागली. एका मुलाला मी पलीकडे आणून ठेवलं, दुसरा मोठा मुलगा माझा आणत असताना तिकडे ससानुनी त्याच्यावर झडप टाकली, त्याला घेऊन गेला. आणि नंतर मी किंकाळायला लागलं म्हणून माझा जो बालक होता 2-2.5 वर्षाचा, त्या बालकाला वाटलं की मी आई मला समुद्र नदीच्या पात्रात बोलवते. अशा संबंधी त्याने उडी टाकली आणि पाण्याचा जी लहर एवढी मोठी आली की त्या लहरीबरोबर तो वाहत गेला कुठे तोही दिसानाचा क्षणिक झाला. आणि त्यानंतर मी श्रावस्तीच्या नदीच्या पलीकडे आल्यानंतर मला सावरण्याचा प्रयत्न करून मी म्हटला कुठल्याही परिस्थितीत सावरत माझ्या आई वडिलांकडे येण्याचा प्रयत्न करत असताना मला एक सतग्रस्त रस्त्यात भेटले आणि त्यांना विचारलं की अमुक हेचं माझे जे सावकार आहे त्याची मी मुलगी आहे. त्याने मला ही वाईट बातमी दिली की रात्री मोठा पाऊस झाला, वादळ आलं, बिजल्या चमकू लागल्या आणि अशीच एक बिजली सावकाराच्या घरावरती कोसळल्याने सावकाराची हवेली नष्ट झाली. त्या हवेलीमध्ये वास्तव्य करत असणारे माझे आई वडील आणि माझा भाऊ तोही मृत्यू पावला. आणि त्यानंतर मला जगणं किंवा हे जग हे नको आहे, माझं या जगात कोणी नाही, मग मी जगावं का, हे एकाच फक्त प्रश्नाचं उत्तर मी माझ्या मेंदूला विचारत असताना मेंदू मला उत्तर देत नाही आणि मला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. आणि त्यामुळे माझी मनस्थिती बिघडलेली आहे. मला सगळा अंधकार दिसतं या पृथ्वीवरती. त्यानंतर भगवंताने भगवान बुद्धाने भिक्षूंना सांगितलं की ह्या माथेला पहिलं वस्त्र द्या. एका भिक्षूने, ज्येष्ठ भिक्षूने तिच्या अंगावरती वस्त्र टाकलं. अंघोळ बिघोळ सर्व पूर्ण झाल्यानंतर भगवान बुद्धाने त्यांना आपल्या जवळ घेऊन जीवनाचा उपदेश करायला सुरुवात केली. आणि भगवंत बोलले या जगामध्ये कुणाची बहीण नाही, कुणाचा भाऊ नाही, प्रत्येक माणसाला केव्हा नाही केव्हा या समूहाला सोडणं आहेच. प्रत्येक पदार्थालाही
कुठला माणूस कायम एकत्र, कुठली वस्तू कायम एकत्र राहत नाहीये. ही धरणी एकत्र राहत नाही, केव्हा केव्हा वेगळी होते. पाणीही एकत्र राहत नाही. ह्या जगातला प्रत्येक जो पदार्थ आहे, प्रत्येक जीव आहे, त्याला केव्हा ना केव्हा वेगळं होणेच आहे. मग मृत्यूच्या रूपातून किंवा कुठल्या रूपातून, तर माथे तुला जगणे आहे. हे जे नश्वर आहे जग, या जग नश्वर आहे आणि या जगातील लोक हे मोह माया लोभ या तृष्णेने पूर्ण भरलेले आहेत. आणि या तृष्णेवरती एवढे आढूर झालेले आहेत की लोकांना कळत नाही, अंधकारभारात डुबालेले आहेत नी. त्यामुळे या अंधकारभाराच्या विरोधात जी प्रज्ञा आहे, सत्य आहे, जे सत्य स्वीकारावं लागेल, सत्याला समोर जावं लागेल, हे आमचा सदधम्माचा नियम आहे. आणि ते तुम्हालाही करावं लागेल. आणि त्यानंतर त्यांना समाधान वाटलं आणि त्या भगवान बुद्धांना विनंती करतात, भगवंत, मी आपल्या भिक्षू संघामध्ये प्रवेश करू शकते का? बुद्धाने त्यांना संमती दिली. त्यानंतर ध्यान साधना, बुद्ध धर्माचा मनन चिंतन करून भगवंतांच्या संघामध्ये त्या काम करू लागल्या. त्यांनी परिव्रज्या घेतली आणि परिव्रज्या घेत असताना श्रावस्ती आणि बाजूच्या परिसरामध्ये त्या धम्माचा प्रचार करायला लागले, सदधम्माच्या प्रचाराला लागल्या. अनेक स्त्रिया ह्या संकटात ज्या होत्या त्यांना ती प्रबोधन करायला लागल्या, त्यांना धीर द्यायला लागल्या, त्यांच्या गोष्टी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करायला लागल्या. आणि हा 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 म्हणता पटाचार्या या बौद्ध धम्माच्या नियमाप्रमाणे जो धम्माचं सर्वस्व किंवा धम्मामध्ये सन्माननीय पद आहे, ज्याला संघनायक किंवा संघनायिका, त्या संघनायिकापर्यंत गेल्या. भिक्षू संघामध्ये सर्वात ज्येष्ठ जो भिक्षू असतो की ज्याने सगळा अर्हत पद प्राप्त केल्यानंतर त्यांना थेरो म्हटलं जातं. तेव्हा ह्या पटाचार्याने बुद्ध धम्माच्या सगळ्या कृतीने, सगळ्या क्रिया पूर्ण करून, सगळं ज्ञान संपादन करून अहर्त पदापर्यंत त्या पोचल्या आणि महाथेरो झाल्या. आणि आज जगाच्या बुद्ध कालातील बुद्धांच्या समेत, बुद्धांच्या प्रतीक्षात ज्याने ज्याने सद्धम्माचं काम केलं आहे, ज्याने ज्याने सद्धम्माला आपलं आयुष्य वाहिलं, त्यामध्ये पटाचार्यांचंही नाव अग्रगण्य आहे. या आपल्या भारतातल्या स्त्रियांनी पटाचार्य यांचं जे काही आहे त्याग आहे, जो धम्मत्याग आहे, जे लोकांची सेवा, प्रत्येक महिलांनी, प्रत्येक मुलींनी जरी पटाचार्य ह्यांचं जर आदर्श घेतला तर जगाचं कल्याण नव्हे, लोकांचं, परंतु आदर्श घेणाऱ्या स्त्रीचं, महिलेचं कल्याण होईल हे आम्हाला वाटतं. आणि म्हणून अशा या महान धम्मसेविकेला, धम्मनायिकेला, महाउपासिकेला, पटाचार्यांना आमची आदरांजली. नमो बुद्धाय. जय.